9वी मध्ये शिकत आहात तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो नवीन सिलेबस बदललेला आहे त्यातील प्रकरण 3 जो की संख्यांच्या जगात यातील सराव संच 3.1 पूर्ण सोडवून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। तर बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे की खालील संख्या अक्षरात लिहा। ठीक आहे, आता अक्षरात लिहायचे म्हणजे काय करायचंय, तर इथं काय संख्या आहे बघा, तर 49,38,67,521 ही संख्या आहे। ती फक्त आपल्याला काय करायची आहे, अक्षरात लिहायची आहे। म्हणजे काय लिहिणार आहे बघा आपण, तर 49 कोटीच्या स्थानाची संख्या आहे ना, म्हणून 49 कोटी। पुढे काय असणार आहे बघा, 38 कुठल्या स्थानाला आहे ती, तर लाख, बरोबर आहे। पुढे काय आहे, 67,000 काय आहे, तर 521। ठीक आहे, हे आहे आपलं पहिलं उत्तर। आता दुसरी जी संख्या आहे ती काय असणार आहे बघा या ठिकाणी, तर 28 कोटी किती लाख आहेत, 41 लाख किती आहेत, 57,000 आणि पुढे आहे 600 किती आहे, 49। ठीक आहे, आणि याच पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, तर पुढचे हे दोन नंबर सुद्धा लिहायचे आहेत। इथं सुद्धा तेच आहे, 2,37,50,145 ही ती संख्या आहे आणि पुढची संख्या आहे आपली 6,79,081 किती आहे, 49 अशी ही संख्या आहे। ठीक आहे, या दोन संख्या तुम्ही लिहून काढा। आता जाऊया पुढचा म्हणजे दुसऱ्या प्रश्नाकडे। तर यामध्ये बघा काय सांगितलेले आहे, दुसरा प्रश्न आहे, काय सांगितलेलं आहे बघा, चौकटीत तुम्हाला मोठी संख्या, बरोबर चिन्ह आणि याच्यापेक्षा छोटी यापैकी योग्य चिन्हांचा वापर करा असं आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे, पहिलं गणित बघितलं तर या ठिकाणी बघा 59,21,492 आहे आणि इथं 64,79,426 आहे। म्हणजे मोठी संख्या कोणती आली तुमची, तर या साईडची मोठी संख्या आली, म्हणून ज्या साईडला मोठी संख्या येते त्या साईडला काय करायचंय, तर दोन तोंडी काढायचं आहे। जसं की आता इथे बघा 2 आणि 8 जर संख्या घेतली तर 8 ही मोठी संख्या आहे, म्हणून त्या साईडला हे दोन तोंड उघडं ठेवायचं आहे त्या ठेचं। ठीक आहे, आणि जिथं छोटी संख्या आहे त्याला एक टोक या ठिकाणी येणार आहे। तर ज्या वेळेला शून्याशी कंपेअर करतो त्यावेळेला बघा नेहमी जर धनसंख्या ही काय असते, शून्यापेक्षा मोठी असते, म्हणून 7,579 ही संख्या काय असणार आहे, मोठी असणार आहे। ठीक आहे, आता इथं बघा बऱ्यापैकी संख्या समान आहे, 48,579 48,579, त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी बरोबर चिन्ह द्यायचं असतं। या ठिकाणी बघा 0 आणि इथं हे 700, मग शून्यापेक्षा 700 हे नेहमीच मोठं असतं, त्यामुळे 700 कडे दोन तोंड येणार आहेत। ठीक आहे, बघूया आता तिसरा प्रश्न, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा। तर तिसरा जो प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सोडवा असं सांगितलेलं आहे। ठीक आहे, बरोबर आहे। मग गणित देताना आपल्याला पहिलं वजाबाकीचं आणि दुसरं बेरजेचं गणित दिलेलं आहे। वजाबाकीच्या गणितात मध्ये बघा लिहून घेतलं तर 95,754 ही संख्या आहे, वजा चिन्ह आहे, 38,254 या ठिकाणी दिलेलं आहे। वजाबाकी केली, 4तनं 4 शून्य गेले, किती राहिले बघा। जर तुम्हाला असं समजत नसेल तर इथं एकक, दशक, शतक, हजार आणि इथं काय असणार आहे, दश हजार असणार आहे। ठीक आहे, 4तनं 4 गेले, किती राहिले, शून्य राहिले। 5तनं 5 गेले, शून्य राहिले। 7तनं 2 गेले, किती राहिले, 5 राहिले। आता 5तनं 8 जातात का, नाही, मग आपण काय करतो, इथले हातचे घेतो, इथं झाले 15 आणि बघा 15तनं 8 गेले, इथं झाले 7 आणि 8तनं 3 गेले, राहिले किती, तर 5, म्हणजे उत्तर किती आले, तर 57,500 हे उत्तर असणार आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीनं दुसरं गणित जे आहे ते बेरजेचं गणित आहे। काय सांगितलंय बघा, 85
1,39,652 अधिक 53,27,541 यांची बेरीज करायची आहे. 2 आणि 1 3, 5 आणि 4 9, 6 आणि 5 11, 9 आणि 10, 10 आणि 7 17 झाले. इथं 5 आणि 1 6 झाले, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13 झाले. म्हणजे उत्तर जे असणार आहे ते बघा 1,38,67,193 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, बघूया आता चौथा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा. चौथ्या प्रश्नामध्ये शालेय पोषणाच्या आहारासाठी जून महिन्याचा खर्च दिलेल्या गोष्टी आधी लिहून घ्यायच्या असतात. जून महिन्याचा खर्च काय आहे बघा इथं, तर 87,000 इतका आहे. ठीक आहे, जुलै महिन्यात तो 1,69,000 वर झाला. जुलैमध्ये किती झाला? जुलै महिन्याचा खर्च तर 1,69,000 इतका झाला. तर जून व जुलै महिन्याच्या एकूण खर्च किती रुपये झाला आणि जुलै महिन्यात जून पेक्षा अधिक किती खर्च झाला हे दोन्ही आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण काय करूया, तर जून व जुलैचा एकत्रित खर्च. मग आता एकत्रित करायचं असेल त्यावेळेला आपण काय करतो बघा, बेरीज करतो. बरोबर आहे, म्हणजे इथं बघा जून महिन्याचा खर्च किती आहे, 87,000 आहे आणि ह्याचा किती आहे, 1,69,000. मग यांची काय केली आपण बेरीज. हा आहे आपला जून महिन्याचा खर्च, हा आहे आपला जुलै महिन्याचा खर्च. 0 0 0 हे आले 16, 8 आणि 6 किती झाले बघा 14 आणि 1 15, ह्याच्याला 1 म्हणजे किती खर्च झालेला आहे आपला, तर एकूण खर्च 2,56,000 इतका झालेला आहे. ठीक आहे, आता पुढे प्रश्न काय विचारलेला आहे, तर जुलै महिन्यात जून पेक्षा अधिक खर्च झाला. किती अधिक खर्च झाला, बरोबर आहे. मग अशा वेळेला काय करायचं बघा, तर वजाबाकी करावी लागते. तर वजाबाकी करताना जुलै महिन्याचा खर्च वरती घ्यावा लागेल. बरोबर आहे, कारण तो काय झाला होता, जास्त झाला होता. हा झाला जुलै महिन्याचा. ठीक आहे, यातला दुसरा प्रश्न आहे. क्रमांक दिलेले नाहीयेत पण आपण टाकलेले. ठीक आहे, आणि जून महिन्याचा खर्च किती होता आपला, तर 87,000. ठीक आहे, हा होता आपला जूनचा खर्च. वजाबाकी करायची आहे. इथं बघा शून्यातनं शून्य गेले शून्य, इथं शून्य, इथं शून्य, 9तनं 7 गेले, 8 9 2 राहिले 8. आता 7 8 जातात का, नाही, म्हणून इथं झाले 16, इथं झाले शून्य, 16तनं 8 गेले, किती राहिले 8 राहिले आणि इथं आले शून्य. म्हणजेच काय झाले बघा, काय प्रश्न होता, जुलै महिन्यात ते पूर्ण वाक्यात लिहायचं. ठीक आहे, किती खर्च, जून पेक्षा 82,000 अधिक, इथं रुपयाचं चिन्ह टाकलं तरी चालेल, अधिक खर्च झाला. ठीक आहे, जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करूनही लिहू शकता. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न काय दिलेला आहे बघा, आयकर विभागाकडे एका संस्थेचा आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात 9,25,498 आयकर व मार्च महिन्यात 11,49,505 आयकर जमा झाला, तर 2 महिन्यात एकूण किती आयकर जमा झाला. आता एकूण विचारलं असेल तर त्यावेळेला आपण बेरीज करतो. बरोबर आहे, मग आता या ठिकाणी काय करणार आहे बघा, तर पहिल्यांदा किती आलेलं आहे, 9,25,000 किती आहे, 498 आहे. हा कुठला आहे आपला, फेब्रुवारीतील आयकर आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मार्च मधला किती आहे बघा, 11,49,505 हा मार्च मधला आयकर आहे. एकूण म्हणजेच काय असतं, बेरीज असते. म्हणजे इथं बघा 8 आणि 5 13, हच्च्याला 1, 9 आणि 1 10, हच्च्याला 1, 5 आणि 5 10, हच्च्याला 1 आले, 10 आणि 5 15, हच्च्याला 1, 6 आणि 1 7 झाले, 9 आणि 1 10, हच्च्याला 1 आणि हे 2 आले. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी 20,75,003 रुपये इतका खर्च कशा झालेला आहे, एकूण खर्च झालेला आहे. ठीक आहे, एकूण जमा आयकर.
ठीक आहे. हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. त्याच पद्धतीनं बाकीचेही प्रकरण आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात, ज्यामध्ये आपण सराव संच 3.2 पूर्ण सोडवून देणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.